तुम्हाला राग येतो, नक्कीच येत असेल. तुम्हाला आनंद होतो, अरे नक्की होत असेल. हे काय प्रश्न आहेत म्हणाल तुम्ही, पण ह्या सगळ्या इमोशन तुमच्या आवडीने, तुमच्या चॉईसने आणि तुमच्या निर्णयाने तुमच्यामध्ये येतात का? नाही. कुणीतरी काहीतरी वागल्यानंतर, काहीतरी मिळाल्यानंतर मग तुम्हाला आनंद होतो, मग तुमची चिडचिड होती, मग तुम्हाला राग येतो. म्हणजे तुमचा आनंद, तुमचा राग, तुमचा द्वेष हा कशावर तरी अवलंबून आहे, डिपेंड आहे. म्हणजे तुमच्या गाडीचं स्टेअरिंग तुम्ही लोकांच्या हातामध्ये, बाहेरच्या सिच्युएशन्समध्ये, घटनांमध्ये देऊन टाकलंय. मग तुम्हाला प्रश्न पडतो की अरे माझाच माझ्यावर कंट्रोल कसा काय नाहीये, कारण तुमचं स्टेअरिंग तुम्ही ऑलरेडी दुसऱ्यांना देऊन टाकलंय. त्यामुळं आजपासून जर मनासारखा प्रवास करायचा असेल, हवे तसे टर्न घ्यायचे असतील, हव्या त्या दिशेला जायचं असेल, तर तुमच्या गाडीचं स्टेअरिंग, तुमच्या मनाचं स्टेअरिंग तुमच्या हातात घ्या. लोकांच्या वागण्यामुळं, बाहेरच्या घटनांमुळं, लोकांनी तुम्हाला दिलेल्या ट्रीटमेंटमुळं तुमच्या आतमधले मूड स्विंग्स न होता तुम्ही स्वतःवर कंट्रोल आणा. तुमचा राग तुमच्या हातामध्ये असू दे, तुमचा आनंद तुमच्या हातामध्ये असू दे, आणि मग बघा हा प्रवास इतका मजेशीर होऊन जाईल, हा प्रवास इतका आनंद द्यायला लागेल, आणि मग तुम्ही फुल स्पीडनी पुढे जाऊ शकाल.